शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे। ठाणे शहरामध्ये शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। तर आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। ती दृश्य आपण बघू शकतोय। अशा पद्धतीने इथं शक्तीस्थळ या ठिकाणी आनंद दिघेंना श्रद्धांजली वाहिली जाते। इथं आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। फुलं पानांनी सजावट करून आनंद दिघे यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित केली जाते। अभिवादन त्यांना केलं जात आहे। खासदार या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। तर दुसरीकडे आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी गर्दी केल्याचंही दिसून येते। धर्मवीर म्हणून ज्यांची ओळख ते आनंद दिघे यांची पुण्यतिथी आज आहे। त्यानिमित्त या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत ठाण्यामधून। शुभम, काय सांगाल? आनंद दिघेंची आज पुण्यतिथी आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला दिसून येत आहेत। कसं चित्र आहे ठाण्यामध्ये? निश्चितपणे आपण पाहिलं तर शिवसेनेचे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे आणि याच निमित्ताने आपण पाहिलं तर सकाळपासूनच जे आहे ते अनेक शिवसैनिक असतील किंवा तरुण मंडळी असतील त्यांनी दिघे यांच्या शक्तीस्थळावरती जे आहे ते त्यांना अभिवादन करण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती केलेली आहे। अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच जे आहे ते अनेक ठाणेकर नागरिक असतील किंवा महाराष्ट्रातील तळागाळातून अनेक मंडळी जे आहेत ते दिघेंना अभिवादन करण्याकरिता त्यांच्या या शक्तीस्थळावरती जे आहेत ते भेट देत आहेत। आपण पाहिलं तर या ठिकाणी फुलांची अशी आरस जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। तर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन जे आहे ते या ठिकाणामध्ये करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर दादा भुसे असतील, उदय सामंत असतील, शिवसेनेचे अनेक नेते असतील किंवा ठाकरे गटातील देखील अनेक नेते असतील ते आज या ठिकाणी भेट देणार आहेत। आपण या ठिकाणी परिसरामध्ये पाहिलं तर शिवसेनेचे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे आहेत काही छायाचित्र जे आहेत ते जुने लावण्यात आलेले आहेत। दिघे यांना जे आहेत ते पूजा अर्चनेचा फार मोठ्या प्रमाणात वेळ होतो। त्यांचे देखील या ठिकाणी काही फोटो जे आहेत ते लावलेले आहेत। तर त्यांचे गुरु जे आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचे देखील या ठिकाणी काही फोटो जे आहेत ते लावलेले आहेत। तर ज्याप्रमाणे दिघे यांची दाढी होती आणि ज्याप्रमाणे त्यांची दाढी एकंदरीत ते त्याचा देखील एक फोटो जो आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या शक्तीस्थळावरती जे आहे ते फुलांची आरस एकंदरीत केलेली आहे। तर काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आज या ठिकाणी जे आहे ते आयोजन एकंदरीत करण्यात आले आहेत। याच ठिकाणी जे आहेत ते हे संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत। तर दुपारच्या वेळेस जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील या ठिकाणी भेट देणार आहेत। फरा निश्चितच शुभम, या विशेष अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।